नीट यूजी पेपर लीक प्रकरणानंतर एनटीए प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रियेत मोठे बदल करणार आहे। आता मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर यंत्रणा लागू होणार आहे। विषय तज्ञ थेट पेपर सेट न करता 10,000 प्रश्नांच्या केंद्रीय प्रश्नपेढीत प्रश्न जमा करतील। कॉम्प्युटर अल्गोरिदमद्वारे अंतिम पेपर निवडला जाईल। तसंच भाषांतरासाठी 85% एआयचा वापर केला जाणार आहे। नीट पेपर फुटीनंतर गोपनीयता पाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नीट यूजी पेपर लीक प्रकरणानंतर एनटीए प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रियेत मोठे बदल करणार आहे। आता मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर यंत्रणा लागू होणार आहे। विषय तज्ञ थेट पेपर सेट न करता 10,000 प्रश्नांच्या केंद्रीय प्रश्नपेढीत प्रश्न जमा करतील। कॉम्प्युटर अल्गोरिदमद्वारे अंतिम पेपर निवडला जाईल। तसंच भाषांतरासाठी 85% एआयचा वापर केला जाणार आहे। नीट पेपर फुटीनंतर गोपनीयता पाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नीट यूजी पेपर लीक प्रकरणानंतर एनटीए प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रियेत मोठे बदल करणार आहे। आता मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर यंत्रणा लागू होणार आहे। विषय तज्ञ थेट पेपर सेट न करता 10,000 प्रश्नांच्या केंद्रीय प्रश्नपेढीत प्रश्न जमा करतील। कॉम्प्युटर अल्गोरिदमद्वारे अंतिम पेपर निवडला जाईल। तसंच भाषांतरासाठी 85% एआयचा वापर केला जाणार आहे। नीट पेपर फुटीनंतर गोपनीयता पाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नीट यूजी पेपर लीक प्रकरणानंतर एनटीए प्रश्नपत्रिका निर्मिती प्रक्रियेत मोठे बदल करणार आहे। आता मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर यंत्रणा लागू होणार आहे। विषय तज्ञ थेट पेपर सेट न करता 10,000 प्रश्नांच्या केंद्रीय प्रश्नपेढीत प्रश्न जमा करतील। कॉम्प्युटर अल्गोरिदमद्वारे अंतिम पेपर निवडला जाईल। तसंच भाषांतरासाठी 85% एआयचा वापर केला जाणार आहे। नीट पेपर फुटीनंतर गोपनीयता पाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।